जमीन विकास प्रस्ताव, बांधकाम परवानगी, लेआउट परवानगी, जमिनीचे मूल्यांकन, एनए कन्व्हर्जन आणि मालमत्तेचे व्यवहार या सगळ्या गोष्टींसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे असतात. त्यापैकी दोन म्हणजे भाग नकाशा आणि झोन प्रमाणपत्र. तर काय असतं हा भाग नकाशा आणि झोन प्रमाणपत्र? तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार सर. नमस्कार. तर सर तुम्ही आम्हाला सांगू शकता का की भाग नकाशा म्हणजे काय असतं? भाग नकाशा म्हणजे रिजनल प्लॅन किंवा डेव्हलपमेंट प्लॅन ह्यांच्या नकाशापैकी जमिनीचा जो काही भाग असेल त्याचा छोटा भाग म्हणजे भाग नकाशा. भाग नकाशामध्ये त्याची सीमा, त्याचा सर्वे नंबर, त्याच्यावरती आरक्षण जे आहेत ते आरक्षणांचे प्रस्ताव, परत त्याचे रस्ते, ह्या गोष्टी त्यात दिलेल्या असतात. झोन प्रमाणपत्र म्हणजे काय असतं? झोन प्रमाणपत्र किंवा झोन सर्टिफिकेट हे असं डॉक्युमेंट आहे जे मंजूर डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅन ह्याच्यातले जे सर्वे नंबर असतात त्या सर्वे नंबरपैकी विविध जमीन वापर असतात, जसे की निवासी, औद्योगिक किंवा कमर्शियल, ह्याचं वर्गीकरण त्यात दिलेलं असतं. ओके. त्यात तसेच रस्ते किंवा कोणतं आरक्षण वगैरे आहे का हे सुद्धा त्यावरती नमूद केलेलं असतं. ओके. सर मग मला सांगा की हा जो भाग नकाशा असतो आणि झोन प्रमाणपत्र असतं त्या दोन्ही गोष्टी कुठल्या उद्देशासाठी वापरल्या जातात? जमीन विकास प्रस्ताव, बांधकाम परवानगी, लेआउट परवानगी, जमिनीचे मूल्यांकन, एनए कन्व्हर्जन, मालमत्तेचे व्यवहार ह्या गोष्टींसाठी भाग नकाशा आणि झोन प्रमाणपत्र आवश्यक असतं. मग मला सांगा की हा भाग नकाशा आणि जे झोन प्रमाणपत्र असतं ते अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? भाग नकाशा आणि झोन प्रमाणपत्रासाठी 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हे लागतंच. पण झोन प्रमाणपत्रासाठी जमीन मोजणीचा नकाशा सुद्धा लागतो. पण काही स्थानिक प्राधिकरणं ही तुम्हाला इतर कागदपत्रांची पण मागणी करू शकतात. तर सर मला सांगा रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन यांच्यासाठी झोन प्रमाणपत्र आणि भाग नकाशा असतो त्याचा अर्ज कोणाकडे करावा? जर रिजनल प्लॅन संदर्भात भाग नकाशा आणि झोन प्रमाणपत्र हवं असेल तर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या ब्रांचकडे ऑनलाईन अर्ज करू शकता. ओके. आणि डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात संबंधित नगरपालिका, महानगरपालिका यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. आणि सर मग भाग नकाशा आणि झोन प्रमाणपत्र असतं त्या दोन्ही गोष्टींची शुल्क किती आहेत? तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रत्येक सर्वे नंबरसाठी 250 रुपये ही फी असते. पण शासन ही फी बदलू सुद्धा शकतं. ओके सर. तर ही झाली भाग नकाशा आणि झोन सर्टिफिकेट बद्दलची माहिती. याबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर सँक्शनवाल्याला नक्की संपर्क करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.